जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की सध्या जी महाराष्ट्र होमगार्ड भरती चालू आहे, त्या भरतीमधील अर्जाची छाननी म्हणजेच कागदपत्रांची तपासणी, त्याचबरोबर शारीरिक चाचणीची डेट केव्हा असेल. तर चला तर मग पाहूया आपण. त्यासाठी आपण प्रथम DMS लॉगिनला जाऊया. DMS लॉगिनला गेल्यानंतर ना समोरच्या विंडोमध्ये आपण नोंदीच्या ठिकाणी जाऊया. तर आपण पाहू शकतो अर्ज भरण्याची जी तारीख आहे म्हणजेच अर्ज भरण्याचा कालावधी. तिथं सर्वात प्रथम आपण सातारा जिल्हा पाहूया. सातारा जिल्ह्याची तारीख आहे 15/7/2024 ते 31/7/2024. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो इथे फॉर्म भरायची डेडलाईन ही संपून गेलेली आहे सातारा जिल्ह्यामध्ये. आता सध्याच्या सिच्युएशनला, सध्याच्या कंडिशनमध्ये तिथे अर्जाची छाननी चालू असेल. तर येणाऱ्या पुढील आठवड्यामध्ये तेथे शारीरिक क्षमता चाचणी म्हणजेच फिजिकल होऊ शकतं. त्यानंतर आहे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यामध्ये फॉर्मची तारीख जी आहे ती 25/7/2024 ते 14/8/2024 पर्यंत आहे. अजून तिथे कालावधी बाकी आहे, 8 दिवस बाकी आहेत अजून. मग त्या 8 दिवसामध्ये शेवटची संधी असणार आहे की फॉर्म भरायचा. त्यानंतरनं जेव्हा पण तिथले फॉर्म म्हणजे 14 तारीख संपून जाईल, 14 तारखेनंतरनं पुढचे 4-5 दिवस ही अर्जाची छाननी चालेल. उमेदवार किती येत आहेत त्याच्यावरही त्या गोष्टी डिपेंड असतील. कारण की जर जास्त प्रमाणात उमेदवार आले तर तेवढाच कालावधी हा फॉर्मची म्हणजेच अर्जाची छाननी करण्यासाठी जाईल. म्हणजे बाहेरच्या जिल्ह्यातील उमेदवार असतील ते त्या ठिकाणी अपात्र होतील. त्यांना सांगितलं जाईल की बाबा तुम्ही बाहेरच्या जिल्ह्यामध्ये असल्यामुळे, तुम्ही स्थानिक जिल्ह्यात फॉर्म न भरल्यामुळे तुम्ही अपात्र झाला आहात. त्याचबरोबर काही उमेदवार उंचीमध्ये अपात्र होतील, काही उमेदवार डॉक्युमेंट्समध्ये अपात्र होतील. त्याचबरोबर आता पुढचा जिल्हा आहे रत्नागिरी. रत्नागिरीची तारीख पण सेमच आहे 25/7/2024 ते 14/8/2024. तर येथे देखील 6 दिवस बाकी आहेत. त्याच्या पुढील जिल्हा आहे जळगाव जिल्हा. जळगावची पण तारीख सेमच आहे 25/7/2024 ते 14/8/2024. त्यानंतरचा जिल्हा आहे चंद्रपूर. चंद्रपूरला पण तारीख सेमच आहे 25/7/2024 ते डेडलाईन जी तारीख आहे ती कमी आहे चंद्रपूरला 10/8/2024. तर बघा तिथे फक्त 4 दिवस बाकी राहिलेत. 4 दिवसात तेथील फॉर्मची डेडलाईन संपून जाणार आहे. त्यामुळे शेवटचे 4 दिवस राहिलेले असल्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांनी फॉर्म भरावेत. चंद्रपूरच्या ठिकाणी, चंद्रपूरमधील जे स्थानिक उमेदवार आहेत त्यांनी. त्यापुढील जिल्हा आहे यवतमाळ. यवतमाळची फॉर्मची डेट 26/7/2024 ते 17/8/2024 पर्यंत आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे धुळे जिल्हा. सिंधुदुर्ग जिल्हा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 25/7/2024 ते 14/8/2024 मध्ये फॉर्म चालू आहेत. पुढचा जिल्हा आहे धुळे. 25/7/2024 ते 14/8/2024. त्यापुढील जिल्हा आहे हिंगोली. 25/7/2024 ते 14/8/2024 पर्यंत. त्यापुढील जिल्हा आहे अमरावती. अमरावतीला पण सेमच तारीख आहे 25/7/2024 ते 5/8/2024. म्हणजे फक्त 10 दिवस, 11 दिवस, फक्त 11 दिवस दिले आहेत फॉर्म भरण्यासाठी. सर्वात कमी कालावधी अमरावती जिल्ह्यासाठीच दिलेला असावा.
म्हणजे आहे. कारण की फक्त 10 दिवसाचा कालावधी मिळाला आहे. पुढील जिल्हा आहे बीड. बीडची तारीख आहे 26/7/2024 ते 16/8/2024. अजून इथे 10 दिवस बाकी आहेत. 10-11 दिवस बाकी आहेत. त्यापुढील जिल्हा आहे धाराशिव. धाराशिवची तारीख आहे 25/7/2024 ते 14/8/2024. म्हणजे त्याच्या पुढील जिल्हा आहे वाशिम. वाशिमची तारीख आहे 26/7/2024 ते 14/8/2024. त्यापुढील जिल्हा आहे भंडारा. भंडाऱ्याची तारीख आहे 26/7/2024 ते 16/8/2024. त्यापुढील जिल्हा आहे नंदुरबार. नंदुरबारची तारीख आहे 26/7/2024 ते 14/8/2024. त्यापुढील जिल्हा आहे गडचिरोली. गडचिरोलीची तारीख आहे 25/7/2024 ते 14/8/2024. त्यापुढील जिल्हा आहे रायगड. रायगडची तारीख आहे 26/7/2024 ते 16/8/2024. त्यापुढील जिल्हा आहे लातूर. लातूरची तारीख आहे 16/7/2024 करेक्शन 26/7/2024 ते 16/8/2024. त्यापुढील जिल्हा आहे पुणे. पुण्याची तारीख आहे 26/7/2024 ते 11/8/2024. त्यापुढील जिल्हा आहे सांगली. सांगलीची तारीख आहे 25/7/2024 ते 14/8/2024. त्यापुढील जिल्हा आहे नाशिक. नाशिकची तारीख आहे 26/7/2024 ते 14/8/2024. त्याच्या पुढील जिल्हा आहे कोल्हापूर. कोल्हापूरची तारीख आहे 26/7/2024 ते 14/8/2024. त्यापुढील जिल्हा आहे वर्धा. वर्धाची तारीख आहे 26/7/2024 ते 15/8/2024. त्यापुढील जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. तिथली दिनांक आहे 27/7/2024 ते 14/8/2024. त्यापुढील जिल्हा आहे नागपूर. नागपूरची तारीख आहे 30/7/2024 ते 24/8/2024. त्यापुढील जिल्हा आहे जालना. जालन्याची तारीख आहे 28/7/2024 ते 17/8/2024. त्यापुढील जिल्हा आहे अकोला. अकोला जिल्ह्याची तारीख आहे 28/7/2024 ते 17/8/2024. त्यापुढील जिल्हा आहे अहमदनगर. अहमदनगर जिल्ह्याची तारीख आहे 28/7/2024 ते 17/8/2024. त्यापुढील जिल्हा आहे बुलढाणा. बुलढाण्याची तारीख आहे 28/7/2024 ते 17/8/2024. त्यापुढील जिल्हा आहे बृहमुंबई. बृहमुंबईची तारीख आहे 2/7/2024 ते 14/8/2024. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकतो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये सध्या कुठे 5 दिवस, कुठे 6 दिवस, तर कुठे 8 दिवस, तर कुठे 10 दिवस, तर कुठे 12 दिवस अशा प्रकारे दिवस बाकी आहेत. तर सदरच्या संधीचा लाभ घेऊन जास्तीत जास्त उमेदवारांनी होमगार्डच्या भरतीसाठी अर्ज भरावा. त्याचबरोबर तारीख संपल्यानंतरनं म्हणजेच फॉर्म भरण्याची जी डेडलाईन आहे ती संपल्यानंतरनं पुढचे त्यापुढील 3 ते 4 दिवस किंवा साधारणतः 1 आठवडा हा अर्जाची छाननीमध्ये जाऊ शकतो. कारण की जर उमेदवार खूप जास्त प्रमाणावर आले तर एकाच दिवशी सर्वांची अर्जाची छाननी करता येऊ शकणार नाही. त्यामुळे अर्जाची छाननी करण्याकरिता 4-5 दिवसाचा कालावधी लागू शकतो. ते उमेदवारांच्या संख्येवर डिपेंड असेल. त्यानंतरनं अर्जाची छाननी पूर्ण झाल्यानंतरनं जे उमेदवार बाहेरच्या जिल्ह्यातील असतील किंवा ज्यांनी स्थानिक जिल्हा सोडून इतर जिल्ह्यामध्ये फॉर्म भरले असतील
त्यांना अपात्र केलं जाईल. त्यांना अपात्र केल्यानंतर जे राहिलेले उमेदवार आहेत, ते भरतीसाठी एलिजिबल असतील. मग त्यामध्ये त्यांची उंचीची तपासणी होईल, त्याचबरोबर डॉक्युमेंट्सची तपासणी होईल, त्याचबरोबर त्यांचा राहायचा ॲड्रेस तो पाहिला जाईल, त्याचबरोबर डोमासाईल चेक केलं जाईल. त्यातूनही जसं की काही जण उंचीमध्ये अपात्र होतील, काही जण डॉक्युमेंट्समध्ये अपात्र होतील. तेही अपात्र झाल्यानंतरनं राहिलेले उमेदवार हे पात्र होतील. मग जेव्हा ही अर्जाची छाननी पूर्ण होईल, त्यानंतरनं 2-3 दिवसामध्येच किंवा त्याच्या नेक्स्ट डेलाच शारीरिक क्षमता चाचणी असेल. म्हणजेच तुम्हाला अर्जाच्या छाननीसाठी साधारणतः 4 ते 5 दिवस मिळतील. अर्जाची छाननी झाल्यानंतरनं साधारणतः तुम्हाला 1 ते 2 दिवसाचा कालावधी भेटू शकतो शारीरिक क्षमता चाचणीसाठी, म्हणजेच तुमच्या फिजिकल इव्हेंटसाठी. जर उमेदवार खूप जास्त असतील तर एका दिवशी 2000 उमेदवारांना बोलवलं जाईल किंवा त्या जिल्ह्याच्या जेवढे उमेदवार आलेत त्या संख्येवर त्या गोष्टी डिपेंड असतील. कारण की येथे 5 इव्हेंट नाही आहेत. येथे साधारणतः फक्त 2 इव्हेंट आहेत. एक 1600 मीटर आणि दुसरा गोळाफेक. तर एका दिवशी जास्त उमेदवारांचं फिजिकल घेतलं जाऊ शकतं. त्यामुळं सर्वांनी तशीही तयारी ठेवावी. त्याचबरोबर सध्या तुमच्याकडे 1 आठवडा किंवा 10 ते 12 दिवस किंवा मॅक्सिमम 15 ते 20 दिवस आहेत तुमच्या हातामध्ये. त्या दृष्टीने तुम्ही फिजिकलकडे लक्ष द्यायचं आहे. फिजिकल करताना जास्त हेवी फिजिकल होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जे नवीन उमेदवार असतील त्यांनी जास्त हेवी न करता नॉर्मली जॉगिंग चालू ठेवायची, स्टॅमिना बिल्डअप करायचा आहे. त्याचबरोबर पुढच्या 20 दिवसामध्ये जेव्हा शेवटचे 3-4 दिवस राहिलेले असतील किंवा शेवटचे 5-6 दिवस राहिलेले असतील, त्यावेळेस एकदा 1600चा टाईम काढून पाहायचा आहे. त्यानंतरनं परत नॉर्मल जॉगिंग चालू ठेवायचं आहे. ज्या दिवशी तुमचं फिजिकल असेल त्या दिवशी ऑल आउट इव्हेंट मारायचा आहे. त्या दिवशी ऑल आउट जायचं आहे, पूर्ण ताकद लावायची. त्याचबरोबर शॉर्टपुटसाठी देखील तुम्हाला त्याच पद्धतीने एफर्ट देणं गरजेचं आहे, जर तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर. त्याचबरोबर अजूनही काही उमेदवारांकडे जर डॉक्युमेंट्स नसतील तर त्यांना अजूनही डॉक्युमेंट्स गोळा करण्यासाठी संधी आहे. शेवटचे 10 दिवस राहिलेले आहेत. कुठे 8 दिवस तर कुठे 10 दिवस तर कुठे 12 दिवस. तर बोर्ड सर्टिफिकेट हे तुम्हाला लागणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड, त्याचबरोबर वोटर ID, त्याचबरोबर तुमचं 10वीची, 12वीची, ग्रॅज्युएशनची, पोस्ट ग्रॅज्युएशनची मार्कशीट, तसेच 10वी-12वीचं बोर्ड सर्टिफिकेट हे देखील तुम्हाला महत्त्वाचं असणार आहे. सर्व डॉक्युमेंट्स प्रॉपरली कॅरी करायचे आहेत. जर त्यातले डॉक्युमेंट्स राहिले किंवा विसरलात तर तुम्हाला डॉक्युमेंट्स तपासणीच्या वेळेस अपात्र ठरवण्यात येईल. त्यामुळे सर्व डॉक्युमेंट्स हे काळजीपूर्वक सोबत कॅरी करायचे आहेत. त्याचबरोबर तुमचं जे ग्रेस मार्कसाठी ITI असेल, NCC असेल किंवा स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट असेल, तेही तुम्ही सोबत कॅरी करायचं आहे. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणलं तर अजून तुम्हाला बाकीच्या पण गोष्टींकडे लक्ष द्यायला लागेल. जसं की भरतीच्या वेळेस सोबत काहीतरी फ्रूट्स किंवा नाश्त्यासाठी काहीतरी सोबत अन्नपदार्थ हे कॅरी करायचे आहेत. त्याचबरोबर जेव्हा प्रवास करत असाल तेव्हा प्रवास हा काळजीपूर्वक करायचा आहे. कारण की सध्या पावसा-पाण्याचे दिवस आहेत.
टू व्हीलरवर येत असाल तर गाडी सावकाश चालवा. सध्या पावसापाण्याचे दिवस असल्यामुळे गाडी स्लिप होऊ शकते. तसेच आपण पाहू शकतो की सध्या फक्त 30 जिल्ह्यांची भरतीची जाहिरात आलेली आहे. अजून 6 जिल्हे बाकी आहेत. तिथला अनुशेष जेव्हा रिक्त होईल किंवा दाखवतील त्यावेळेस आपल्याला ते त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये काही उमेदवार हे सांगत असतात की सर माझा अर्ज चुकला आहे, म्हणजेच फॉर्म मी दुसऱ्या जिल्ह्यात भरला आहे. तर त्याबाबत सांगू इच्छितो की दुसऱ्या जिल्ह्यात अर्ज भरला असेल तर तुम्ही अपात्र झालेला आहात. त्यामध्ये काहीच एक्सक्यूज नाही आहे. तुम्ही तिथली भरती देऊ शकणार नाहीत. कारण की एकतर एडिट करायचं ऑप्शन नाही आहे. त्यामुळं एकदा फॉर्म चुकीचा भरला गेला तर तुमची ती संधी वायाला जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला जेव्हा पण नेक्स्ट टाईम जेव्हा होमगार्डची भरती येईल तेव्हाच तुम्ही त्या भरतीला अर्ज करू शकता. तोपर्यंत तुमची संधी वायाला गेली म्हणून समजा. तसेच ज्यांचं ज्या लेडीजच्या बाबतीमध्ये, महिला उमेदवारांच्या बाबतीमध्ये ज्यांचं लग्न झालेलं असेल तर त्यांचे प्रश्न आहेत की ते लग्नाच्या आधीचं नाव वापरायचं की लग्नाच्या नंतरचं नाव वापरायचं. तर विवाहाची नोंदणी झाली असेल तर लग्नाच्या नंतरचं नाव तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर जर तुमचं सासर आणि माहेर एकाच जिल्ह्याचं असेल तर ते तुम्ही ॲड्रेस भरताना देऊ शकता, काही अडचण नाही येणार. पण तुमचं जिल्हा, सासर आणि माहेर वेगवेगळ्या जिल्ह्यात असेल तर तुम्हाला फॉर्म भरताना विचार करून भरावा लागेल की लग्नाच्या आधीचं नाव वापरायचं की लग्नाच्या नंतरचं नाव वापरायचं. कारण की सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तुमचं आधार कार्ड आणि तुमचं वोटर आय डी याच्यावर कोणता ॲड्रेस आहे त्यानुसार तुम्ही जिल्ह्याची निवड करा. जर आधार कार्ड आणि वोटर आय डीवर वेगळा ॲड्रेस असेल, दुसऱ्या जिल्ह्याचा असेल आणि तुमचं लग्न हे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये झालेलं असेल आणि तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरलात तर तुम्ही अपात्र होणार आहात. त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की फॉर्म भरताना तुमचा आधार कार्ड आणि वोटर आय डीवर कोणता ॲड्रेस आहे त्या जिल्ह्यातच फॉर्म भरायचा आहे. तरच तुम्ही पात्र होणार आहात. तरच तुम्हाला होमगार्डची भरती देता येणार आहे. अन्यथा तुम्ही या भरतीपासून वंचित राहणार आहात. त्याचबरोबर सदरच्या भरतीबाबत अजून काही शंका असतील, अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की प्रश्न विचारा. त्याची उत्तरे नक्की मिळतील किंवा त्या संदर्भात मी नवीन व्हिडिओ बनवून टाकेल. त्याच्या माध्यमातून तुमचे डाऊट्स क्लिअर करेल. तसेच या यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा चॅनल शेअर करा. या भरतीनंतर बाकी विविध ज्या सरकारी भरत्या येतात त्या भरत्यांबाबत तुम्हाला इथून पुढे अपडेट मिळत राहील. त्यामुळं सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशन बेल आयकॉनवर पण क्लिक करा, म्हणजे तुमच्यापर्यंत ते मेसेज पोहोचतील, तुमच्यापर्यंत हा माझा व्हिडिओ येईल. अजून काही तुमच्या शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. एवढे बोलून मी माझा हा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.